शेतकरी मित्रांनो नमस्कार. 2025-26ला जर आपण सघन पद्धतीने व्यावसायिक आंबा शेतीची लागवड केली असेल तर आपल्याला सुद्धा काही प्रश्न असतील. माझ्या मागे ही जी बाग बघताय ती ऑगस्ट 2025मध्ये लागवड केलेली आहे. 2 वर्षाची एक सरासरी 4 ते 5 फूट उंचीची आपण रोपं बागेमध्ये लावली होती. 6 ते 7 महिन्यांची बाग आहे. 2 छाटणे याच्यामध्ये आता आपल्याला झालेले आहेत. तर आपल्याकडे काही रोपं जे असतील आपल्या बागेमध्ये सुद्धा जर आपली नवीन बाग असेल तर अशी झालेली असतील. ही जर रोपं आपण जवळून बघितली तर पानं अशी थोडीशी पिवळट पडलेली आहेत आणि पानं करली झालेली आहेत. जर वरून असं बघितलं तर पानं कडक आहेत आणि पानांना कोणतेही असं तेज दिसत नाही. हे नक्की काय आहे तर हे मायक्रोन्यूट्रिएंटचे म्हणजे झिंक आणि बोरॉनची डिफिशियन्सी आहे, म्हणजे कमतरता आहे. बरेच वेळेला काय होतं आपल्या बागेमध्ये किंवा शेतामध्ये सुद्धा मातीचे असे टप्पे असतात की जे पांढरट वगैरे असतात. त्या ठिकाणी आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जाणवू शकते. तर आपल्याला बागेमध्ये 1 महिन्याच्या अंतराने 19-19-19 5 ते 6 किलो प्रति एकर एवढं ड्रिपने सोडायचं आहे. त्याचबरोबर 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला झिंक बोरॉन हे 2 लिटर पाण्यामध्ये 5 ते 6 ग्रॅम टाकून अशा झाडांना म्हणजे झाडं अशी पिवळट वगैरे निस्तेज दिसत आहेत त्याच्यासाठी आळवणी घ्यायची, म्हणजे त्याच्या बुंद्यामध्ये 2 लिटर पाणी ओतायचं आणि नंतर ड्रिप चालू करायचं आहे. 1-2 महिने आपण असा प्रयोग केला तर आपल्याला सुद्धा अशी झाडं जी आहेत ते पूर्ण हिरवीगार असतील. आपलं सुद्धा व्यावसायिक आंबा बागेचा शेतीचा विचार असेल तर एकदा कृषी संजीवनी चॅनलला व्हॉट्सअप करा. अगदी 2 वर्षाची चांगल्या प्रतीची गिर केशर जातीची रोपं देण्यापासून ते पूर्ण मार्गदर्शन कृषी संजीवनीतर्फे दिलं जातं.